महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केलेला असेल, तुमचे एकही हप्ता अजून जमा झालेला नाही जुलै ऑगस्टचा, ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी गुड न्यूज असणार आहे. पैसे जमा होण्याची तारीख आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचे राहिलेल्या बहिणींचे पैसे कुठल्या दिवशी जमा होणार आहेत त्याबद्दलची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक जाता जाता नक्की करा. त्याचसोबत तुमचे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले आहेत की नाही, कुठल्या कुठल्या बहिणींचे राहिलेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. जसं अजून दुसरं नवीन अपडेट येईल त्याबद्दलची माहिती तुम्हाला दिली जाईल किंवा सर्वांना ही माहिती समजेल की तुमचे अजून पैसे आलेले नाहीत म्हणून. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे राहिलेल्या बहिणींच्या पैशाबद्दलची ही न्यूज आलेली आहे. तीच माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पाहू शकता, मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री 14 सप्टेंबरला सोलापुरात लाडक्या बहिणींना कार्यक्रमास आणण्यासाठी 400 बस गाड्या. बघा, पुणे त्यानंतर नागपूर या ठिकाणी जसा कार्यक्रम झाला तसा सोलापूर या ठिकाणी देखील एक कार्यक्रम होणार आहे. त्याबद्दलचीच ही न्यूज आहे. मागच्या काही भाषणांमध्ये स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की नाशिक या ठिकाणी देखील कार्यक्रम होणार आहे, परंतु आता ही नवीन अपडेट आलेली आहे की सोलापूर या ठिकाणी देखील 14 सप्टेंबरला कार्यक्रम होणार आहे. तर काय म्हटलं याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण बघूयात आणि नेमके मग 14 सप्टेंबरला तुमचे पैसे जमा होतील का, त्याच्या अगोदर जमा होतील ते देखील आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघूयात. तर बघा, महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम आता 14 सप्टेंबरला सोलापुरातील होम मैदानावर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. बघा, वचनपूर्ती कार्यक्रम म्हणजेच लाभ वितरणाचा कार्यक्रम असतो. आपल्याला माहीत असेल, पुणे आणि नागपूर या ठिकाणी देखील सेम असाच वचनपूर्ती कार्यक्रम झालेला होता. तर 14 सप्टेंबरला कार्यक्रम होणार आहे. मग तुम्ही म्हणाल की आमचे पैसे नेमके कधी येतील? तर आपण बघितलेलं असेल मित्रांनो, 17 ऑगस्टला काय होणार होता, पुणे या ठिकाणी कार्यक्रम होणार होता, परंतु 14 ऑगस्टपासूनच पैसे यायला तुमचे चालू झाले होते, म्हणजे कार्यक्रमाच्या अगोदरच. तसंच नागपूर या ठिकाणी 31 ऑगस्टला कार्यक्रम होता, परंतु 29 ऑगस्टपासूनच पैसे यायला चालू झालेलं होतं. तर या ठिकाणी देखील मित्रांनो 14 सप्टेंबरला कार्यक्रम असेल तर या कार्यक्रमाच्या अगोदरच तुमचे पैसे यायला सुरुवात होऊ शकते. ही तुमच्यासाठी एक गुड न्यूज या ठिकाणी दिलेली आहे. तर आता बघूयात आपण नेमकं की मग 14 सप्टेंबरला सोलापुरात कार्यक्रम होतोय की नाशिकला होतोय त्याच्याबद्दल माहिती नाही अजून, परंतु ही न्यूज जी आहे या ठिकाणी लेटेस्ट न्यूज आलेली आहे की 14 सप्टेंबरला मात्र सोलापुरातील होम मैदानावर हा वचनपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे. त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता मंत्री मंगलप्रसाद लोढा यांची प्रमुख उपस्थिती देखील राहणार आहे. तर बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यासाठी हा वचनपूर्ती सोहळा असणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी किमान 40,000 पर्यंत लाभार्थींची उपस्थिती राहावी असे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर देखील देण्यात आलेली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसह अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थींना या कार्यक्रमासाठी आणले जाणार आहे. तर बघा, ज्यांना ज्यांना लाभ भेटला आहे ते सर्वांना या ठिकाणी बोलवलं जाणार आहे, म्हणजे त्याच्या अगोदरच तुम्हाला पैसे काय होतील मग जमा होणार आहेत. तुम्ही सोलापूर जिल्ह्यामधून असाल तर तुम्हाला देखील पैसे येणार आहेत. सोलापूरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. बघा, कोण कोण तिथून आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा, जिल्ह्याच्या विविध तालुक्यामधून म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या लाभार्थींना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 400 बसगाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत. शहराच्या जवळील मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंद्रुप येथील तहसीलदारांवर किमान 5,000 लाभार्थींना आणण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर बघा, तर बार्शी, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, पंढरपूर, माढा येथील तहसीलदारांकडे 2 ते 3,000 लाभार्थी आणण्याची जबाबदारी आहे. तर बघा, विभागनीय जबाबदारी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये बांधकाम विभागाला कार्यक्रम स्तरावरील नियोजनाची जबाबदारी दिलेली आहे. महापालिकेला पार्किंग, वीज, पाणी, साफसफाईची जबाबदारी दिली आहे. त्यानंतर शहर पोलीसला दिवस वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, वाहतुकीचा अडथळा होणार नाही त्या दृष्टीने पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी सांगितलेलं आहे. एस टी महामंडळ महिला लाभार्थींना घेऊन येणे व मेळावा झाल्यानंतर त्या ठिकाणी सोडणे ही देखील सुविधा असणार आहे. त्यानंतर पुरवठा विभागाला बघा, लाभार्थ्यांसाठी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था केली जाणार आहे आणि मुबलक पाणी देखील तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्यक्रमाची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. बघू शकता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात वचनपूर्ती सोहळा नियोजित होता. बघा, पहिल्या आठवड्यातच हा सोहळा घेतला जाणार होता, पण राष्ट्रपती 2 दिवस राज्याच्या दौऱ्यावर असून गणेश उत्सवाला देखील 7 सप्टेंबरपासून काय होणार आहे, सुरुवात होणार आहे. त्यामुळे बघा, या नियोजित वचनपूर्ती सोहळा लांबणीवर पडला. आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला पत्र प्राप्त झाले असून त्यानुसार तो कार्यक्रम आता 14 सप्टेंबर रोजी होम मैदानावर होणार आहे. बघा, मुख्यमंत्री कार्यालयाकडून या ठिकाणी जिल्ह्यातील जे प्रशासन आहे त्यांना मान्यता दिली, त्यांना पत्र देखील प्राप्त झालेलं आहे. 14 सप्टेंबरला आता कार्यक्रम होणार आहे. तर कार्यक्रमाची वेळ पुढील 5-6 दिवस निश्चित होणार आहे. पुढील 5-6 दिवसात निश्चित होणार आहे. वेळ काय आहे ती निश्चित होणार आहे. त्यानंतर बघा, अजून या ठिकाणी महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे, जो गैरप्रकार घडलेला आहे योजनेमध्ये त्याबद्दल लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, तुरुंगात टाकू, सीएम शिंदेंचा थेट इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ देऊन आता लाखो महिलांना शासनाने मोठा दिलासा देखील दिला आहे. तर आता 30 सप्टेंबरपर्यंत या योजनेसाठी अर्ज तुम्हाला करता येणार आहे. परंतु त्याचबरोबर योजनेत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेत असे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही असे स्पष्ट केलेलं आहे. बघा, काय झालं होतं नेमकं, तर खारघर शहरातील महिला ज्या आहेत, या ठिकाणी त्यांचं नाव दिलं आहे, यांचा या योजनेअंतर्गत अर्ज भरताना त्यांचा आधार कार्डचा गैरवापर करून एका जाधव नामक तिराहित व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे या योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आलेलं आहे. तर याबाबत अधिक माहिती मिळवली असता त्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तब्बल 30 अर्ज भरल्याचे देखील या ठिकाणी प्रसिद्ध झाले. या योजनेतून 76,000 रुपये गैरप्रकार करत वळते करून घेतल्याची बाब समोर आलेली आहे. तर याबाबत या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी थेट इशारा दिलेला आहे की असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, सर्व अधिकाऱ्यांनी व्यवस्थित काम करावं अशी सूचनाच या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहेत. हा प्रकार जो आहे खपवून घेतला जाणार नाही, यात कोणीही भ्रष्टाचार केला तर तो खपवून घेतला जाणार नाही, आरोपींना थेट तुरुंगात टाकले जाईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलेलं आहे. तर खूप महत्त्वाची अशी अपडेट तुम्हाला दिलेली आहे. ज्या ज्या बहिणी या ठिकाणी त्यांच्या तिसऱ्या हप्त्याची म्हणजेच या ठिकाणी पहिल्या हप्त्याची काही जण वाट पाहत आहेत, दुसऱ्या हप्त्याची काही जण वाट पाहत आहेत, ज्यांना अजून एकही हप्ता भेटला नाही, त्यांच्यासाठी गुड न्यूज होती की 14 सप्टेंबरला या ठिकाणी हा कार्यक्रम होऊ शकतो. अजून याबद्दल काय अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. 14 सप्टेंबरच्या अगोदर देखील तुम्हाला आता पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते राहिलेल्या बहिणींसाठी. आणि ज्यांचे पैसे आलेले 2 हप्ते 3,000 रुपये आलेले त्यांना फक्त आता 1,500 रुपये या ठिकाणी भेटतील. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.